Brought to you by V-Guard. डोंबिवलीमध्ये जी आग लागलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत 6 मृतदेह सापडलेले आहेत। 48 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत। NDRF, SDRF, TDRF अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये, कारण इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सर, MIDC मध्ये अनेक ज्या कारखाने आहेत त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार किंवा नवीन नियमावली काय बनवली जाऊ शकते? आता याच्यात नेमकं कारण काय होतं, काय व्हायोलेशन होतं का, या संदर्भात देखील माहिती घेतली जाईल आणि समजा जर काही व्हायोलेशन असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं व्हायोलेशन अन्य कुठे असू नये याची देखील पडताळणी केली जाईल। केजरीवाल मुंबईत आले होते, आता तुम्ही दिल्लीत आलेला आहात, सहानुभूती आहे सर त्यांच्याबद्दल? कुठलीही सहानुभूती नाही। दिल्लीमध्ये 7 जागा भाजपच्या येणार है। आज अभी जो डोंबिवली में मुंबई के पास जो एक फैक्ट्री में आग लगी, इसमें अभी तक 6 लोग उनकी मृत्यु हुई है और करीब 48 लोगों को हॉस्पिटल में एडमिट किया गया है। आग को काबू में लाने के लिए NDRF, SDRF और TDRF तीनों एजेंसीज की टीम वहाँ पर काम कर रही है और ये आग, चूँकि वो इंडस्ट्रियल एरिया है, ये आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है। एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है। इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी तो आगे आपको अपडेट किया जाएगा। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। सर, लेकिन असं वारंवार बोललं जातं की अशा आग लागल्याच्या नंतर इथल्या कंपन्या आहेत बाहेर काढल्या जातात, पण त्याच्यावरती काही चर्चा होत नाही। असं एका दिवसामध्ये MIDCच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत। आता नवीन MIDCs तयार करतोय, नवीन कंपन्याजला त्या ठिकाणी आपण देतोय, काही सेफ्टीचं काम देखील चाललेलं आहे, पण इंडस्ट्रीज काही एका दिवसात बंद करता येत नाही। देखिए, उद्धव ठाकरे कुछ भी कहे, सभी को 4 तारीख तक बोलने का पूरा अधिकार है, सपने देखने का अधिकार है। आएंगे तो मोदी जी ही, महाराष्ट्र में भी आएंगे मोदी जी। सर, 28 सीटों में से कितनी सीटें आपके पिछला रिकॉर्ड तोड़ेंगे। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।